आपण पाहिलं पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल राही आणि रुक्मिणी यांची रथयात्रा निघते। आता ही रथयात्रा का निघते तर आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या वेळी पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक वारकऱ्यांना तसंच तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विठोबाचं आणि रुक्मिणीचं दर्शन मंदिरामध्ये जाऊन घेणं अशक्य असतं। त्यामुळे हा रथोत्सव निघतो। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी या रथोत्सवावर खारीक उधळण्याची जुनी लोकपरंपरा आहे। ही परंपरा प्रामुख्यानं भक्ती, समृद्धी, प्रसाद यांच्याशी जोडलेली आहे। रथोत्सव हा पंढरपूरच्या प्रमुख उत्सवांपैकी एक असून एकादशी आणि कार्तिकीच्या काळात रथ मिरवणूक काढण्याची परंपरा ऐतिहासिक दृष्ट्या नोंदवलेली आहे। आता रथावर खारीक का टाकली जाते तर खारीक हे समृद्धीचं प्रतीक आहे। खारीक हे शुभ, पौष्टिक आणि टिकाऊ फळ मानलं जातं। देवाला अर्पण करून जीवनात भरभराट व्हावी अशी भक्तांची भावना आहे। अनेक भाविक नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञतेने रथावर खारीक अर्पण करतात असं सुद्धा म्हणलं जातं। रथावर अर्पण केलेली खारीक नंतर प्रसाद म्हणून मिळाली तर ती अत्यंत शुभ मानली जाते। त्यामुळं रथातून खाली पडलेली खारीक घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते। देवाला आपल्या कष्टाचं फळ अर्पण करण्याचं हे एक प्रतिकात्मक रूप आहे असं पण म्हणलं जातं। रथावर खारीक टाकण्यामागं कोणतीही शास्त्रातील अनिवार्य धार्मिक आज्ञा नाही हे मात्र इथं नमूद करावंसं वाटतं। ही पंढरपूरमध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली स्थानिक भक्ती परंपरा आणि लोकश्रद्धा आहे जी वारकरी आणि पंढरपूर येथील ग्रामस्थ भावनेतून जपत आलेले आहे। धन्यवाद।